नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही महाराष्ट्र कॉलिंग या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. नीटची परीक्षा होईल का नीट याविषयी आपण जाणून घेणार आहोत. खरं तर नीट परीक्षा देणाऱ्यांच्या अनेक समस्या असतात. त्याची तयारी कशी करायची परीक्षेची यापासून ते आपल्याला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल की नाही इतपत सगळे प्रश्न सगळ्यांच्या मनात असतात आणि याच प्रश्नांची उत्तरं आपण शोधणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत बीडच्या उमा किरण शिक्षण संकुलचे संस्थापक आणि संचालक तसंच प्राध्यापक विजय पवार सर. सरांचं स्वागत करूया. विजय सर, स्वागत तुमचं. सरांशी आपण चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी सरांची थोडक्यात ओळख करून देते. विजय पवार सर हे पेशानं प्राध्यापक आहेत. इंजिनिअरिंग कॉलेजला लेक्चरर म्हणून ते काम करत असताना ह्युमन रिसोर्समध्ये त्यांनी MBA केलं. तसंच 2002 साली बीड शहरामध्ये विजय पवार सरांनी कोचिंग क्लासेसची स्थापना केली आणि अल्पावधीतच अनेक शाखा या क्लासेसच्या माध्यमातून त्यांनी घडवल्या, निर्माण केल्या आणि या शाखांच्या माध्यमातून त्यांनी हजारो गुणवंत विद्यार्थीसुद्धा घडवलेले आहेत. 10वी आणि 12वी बोर्डच्या परीक्षेत त्या क्लासेसचे सुमारे 1293 विद्यार्थी हे 90% गुणांपेक्षा 90%पेक्षाही अधिक गुण मिळवून यशस्वी झालेले आहेत. तसंच शेकडो मुलांना डॉक्टर, इंजिनियर बनवत त्यांनी 2023 सालच्या नीट परीक्षेत बीडमधील सामान्य घरातील मुलांना उत्तुंग कामगिरी करण्यासाठी मदत केलेली आहे. तशा पात्रतेचं सुद्धा बनवलेलं आहे आणि त्यांच्या खरं तर या शिक्षण संकुलामध्ये शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना एम्स, दिल्ली तसंच भोपाळ, नागपूर अशा विविध नामांकित संस्थांमध्ये MBBSसाठी प्रवेशसुद्धा मिळालेला आहे. चला तर आता चर्चेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊयात या सगळ्याविषयी. नीटच्या परीक्षेविषयी अनेक प्रश्न खरं तर तुमच्यासुद्धा मनात असतील. तसंच नीटच्या परीक्षेवरून आता हे नवीन वाद खरं तर या परीक्षेत घोटाळा झाला या संदर्भातला नवीन वाद निर्माण झालेला आहे. त्याविषयीसुद्धा आपण सरांकडनं जाणून घेणार आहोत. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सर, सगळ्यात आधी मला एक सांगा, बीडची ओळख तशी थोडाफार मागासलेला जिल्हा अशी होते. ऊसतोड मजुरांचा विषय असो किंवा दुसरा काही, पण बीडमधनं सर्वाधिक डॉक्टर्स, इंजिनियर घडत आहेत. खरं तर आजच्या घडीला हे सुद्धा तितकंच खरं आहे, सत्य आहे. याविषयी काय सांगाल? मला सांगायला आवडेल, खरं तर आमची ही बीडची जी ओळख आहे तीच पुसण्याचा आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी चंग बांधलेला आहे. परंतु एक पहिल्यापासून मागासलेला जिल्हा, मराठवाड्यातला जिल्हा म्हणून बीडकडे बघण्याचा दृष्टिकोन जरी वेगळा असेल तरी मी इथं नमूद करू इच्छितो की दरवर्षी जेवढ्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स आहेत, मे बी नीट असेल, JEE असेल, CET असेल, MPSC असेल, UPSC असेल, या प्रत्येक एक्झामिनेशनमध्ये टॉपचे रँक प्रोड्यूस करणारे आमचे बीडकर आहेत. आणि म्हणून गेली आत्ता लेटेस्ट 2023मध्ये जी UPSCची एक्झाम झाली त्यामध्ये 700 मुलांना थ्रूआउट सिलेक्शन मिळालं इंडियातून. तर त्यामध्ये 7 मुलं बीडचे होते, हे मी अभिमानानं सांगेल. म्हणून बीड हा जरी मजुरांचा जिल्हा, ऊसतोड मजुरांचा जिल्हा, कामगारांचा जिल्हा जरी असेल तरी तो हुशार विद्यार्थ्यांचा जिल्हा आहे, हे मला नमूद केलं पाहिजे. अच्छा सर, तुमच्या उमा किरण शिक्षण संकुलामधले अनेक विद्यार्थी आहेत ज्यांनी परीक्षांमध्ये यश मिळवलेलं आहे, नीटसारख्या परीक्षांमध्ये, आणि ज्यांनी डॉक्टरकी करण्यासाठी, MBBS करण्यासाठी पुढे ॲडमिशन घेतलेलं आहे. तर तुमच्या शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांचं हे खरं तर एक प्रकारचं यश म्हणता येईल आणि कुठेतरी तुमचंसुद्धा ते यश आहे. याबद्दल काय सांगाल? पाल्याला त्या डॉक्टर त्याला बनवायचं, इंजिनियर बनवायचं, यासाठी तू खूप काबाड कष्ट करतोय. आणि म्हणून अगदी 5वीच्या वर्गापासून माझ्या मुलाला MBBSलाच गेलं पाहिजे याच्यासाठी तो काहीही करण्यास तयार आहे. आणि विद्यार्थीसुद्धा 8-8, 10-10 तास त्या ठिकाणी अभ्यास करतोय. त्यामुळं बीडमध्ये आत्ता जर आपण पाहिलं, महाराष्ट्रातला पण नीटमध्ये MBBSला जाणारा टक्का जर पाहिला तर तो निश्चितपणे बीडच्या विद्यार्थ्यांचा खूप जास्त आहे. कदाचित ते बीडमधून सिलेक्ट झाले असतील, लातूरमधून असतील, नांदेडमधून असतील, पुण्यामधून असतील, पण स्टॅटिस्टिक जर आपण पाहिलं तर बीडचे विद्यार्थी खूप वेगानं या मेडिकलच्या परीक्षेमध्ये यशस्वी होत आहेत आणि डॉक्टर पण होत आहेत. कशा प्रकारे उमा किरण संकुलामध्ये विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते या सगळ्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी? उमा किरण संकुलामध्ये ज्यावेळी त्या ठिकाणी 11वीमध्ये विद्यार्थी येतो, पहिलं तर मी हे सांगू इच्छितो की त्याला कुठलीही स्क्रीनिंग नसते. जसं मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये स्क्रीनिंग लावून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो, जे टॉपचे विद्यार्थी त्यांची मेरिट लिस्ट लावली जाते आणि त्याच्यानुसार त्यांना प्रवेश मिळतो.
मग तो त्या ठिकाणी लातूरसारख्या शहरामध्ये असेल किंवा इथल्या कुठल्याही शहरामध्ये असेल, तर आमच्याकडे येणारा हा रॉ आणि जनरल विद्यार्थी असतो. परंतु उमाकिरण संकुलाचं एक वैशिष्ट्य मी आपणाला इथं विशद करू इच्छितो की तिथे हार्डवर्क खूप करून घेतलं जातं. विद्यार्थ्यांकडून त्या ठिकाणी प्रॉपर प्लॅनिंग देऊन त्याचं एक्झिक्युशन करून या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना सुद्धा रिझल्टपर्यंत पोहोचविलं जातं. तर हार्डवर्क हा उमाकिरण संकुलाची खास ओळख आहे. अच्छा सर, खरं तर उमाकिरण संकुलासारख्या शिक्षण संकुलासारख्या एका नामवंत संस्थेशी तुम्ही जोडले गेलेले आहात. त्याचे संस्थापक संचालक तुम्ही आहात. अनेक खरं तर म्हणू उत्तमोत्तम डिरेक्टर्स आणि खरं तर पॅनल या संस्थेमध्ये आहे तुमच्या. तर मला एक सांगा, शिक्षण क्षेत्रातला एवढा दांडगा अनुभव तुम्हाला आहे, पण आजच्या घडीला नीटच्या परीक्षांच्या बाबतीत जो घोळ झालेला आहे की इथे घोटाळा झाला आहे किंवा पेपर नीट सेट केला गेला नाही, अशा विविध प्रकारच्या गोष्टी, नवनवीन गोष्टी समोर येत आहेत, आरोप केले जात आहेत, यावरनं राजकारणसुद्धा तापतं आहे आणि त्यामुळे कुठेतरी सर्वसामान्य विद्यार्थी जे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा, त्यांच्या मनातसुद्धा संभ्रम निर्माण केला जात आहे आणि निर्माण होतोय तो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण क्षेत्रातील एक तज्ज्ञ म्हणून तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता? निश्चितच आत्ता जी परिस्थिती नीटच्या संदर्भामध्ये भारतामध्ये उद्भवलेली आहे, त्याच्या एक शिक्षण क्षेत्रातला घटक म्हणून मला खूप वेदना होत आहेत. कारण यामध्ये अशा पद्धतीनं एक वेगळी अनइथिकल प्रॅक्टिस करणारी खूप बोटावरती मोजता येणे एवढीच मंडळी असते. परंतु यामुळे पूर्ण क्षेत्र बदनाम होतं, यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना त्रास होतो आणि आपली तुटपुंजी आहे तेवढी त्या ठिकाणी पुंजी शिक्षणासाठी खर्च करणाऱ्या पालकांना खूप मानसिक त्रास होतोय. मला असं वाटतं की याकडं शासन व्यवस्थेने लक्ष वेधलं पाहिजे आणि याचं नेमकं मूळ कुठे आहे. ही परीक्षा कंडक्ट करणारी जी बॉडी आहे ही सर्वस्वी याला जबाबदार आहे असं माझं त्या ठिकाणी मत आहे. आणि म्हणून नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA जी त्या ठिकाणी ही एक्झाम कंडक्ट करते, तर तिथे कुठे लिकेज आहेत यावरती मला वाटतं फोकस केलं पाहिजे. आणि अशा प्रकारची जर धांदली या परीक्षेमध्ये होत असेल तर ही बॉडीज खारीज केली पाहिजे, ही बॉडी डिझॉल्व सरकारनं केली पाहिजे. आणि 2013मध्ये जसं CBSE ही एक्झामिनेशन कंडक्ट करत होते, त्यावेळी निश्चितपणे अशा प्रकारची कुठलीही त्या ठिकाणी अवस्था जी आहे या परीक्षेची झालेली नव्हती आणि या परीक्षेचं पावित्र्यसुद्धा अबाधित होतं. तर याकडं सरकारनं खूप गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. कारण आज विद्यार्थी खूप तणावात आहेत की त्यांना खूप चांगले मार्क्स आलेले आहेत, परंतु आता ती पुन्हा त्या ठिकाणी द्यावी लागते का, आमचे मार्क्स राहतील का, चांगले मार्क्स येऊनसुद्धा आमचा रँक कमी का आलेला आहे, यामुळे आम्हाला चांगलं कॉलेज मिळेल का, आदी प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहेत. म्हणून शासनानं खूप डायरेक्ट ॲक्शन यावरती घेतली पाहिजे असं माझं मत. असेही आरोप होतात की काही कोचिंग क्लासेसची नावंसुद्धा या सगळ्या घोटाळ्यांमध्ये ओढली जातात किंवा घेतली जातात. त्याविषयी तुमचं काय मत आहे? निश्चितच ज्यावेळी एखाद्या क्षेत्रामध्ये खूप लोक काम करत असतात त्यावेळी त्याला 2 अंग असतात, 2 नाण्याच्या बाजू असतात. मग ती कुठली व्यवस्था असू देत, अगदी सरकारमध्ये सुद्धा काहीच त्या ठिकाणी जे पदाधिकारी असतात ते बदनाम असतात. त्यामुळे पण सगळ्याच राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन सामान्य लोकांचा बदलतो. तसं निश्चित अनइथिकल प्रॅक्टिस करणारे आमच्यामध्येही काही घटक असतील तर मला त्या ठिकाणी या संघटनेचा राज्याचा अध्यक्ष म्हणून असं वाटतं की यावरती कठोर कारवाई शासनाने केली पाहिजे. जेवढे काही कोचिंग क्लासेस या क्षेत्रामध्ये काम करतायत मला वाटतं त्या सगळ्यांच्या कॉल रेकॉर्डिंग सुद्धा चेक केल्या पाहिजेत आणि जर असं कुठे असेल तर त्यावरती कडक कारवाई केली पाहिजे. कारण ॲट द एंड या सगळ्यांचा केंद्रबिंदू हा विद्यार्थी आहे. त्यामुळं कोचिंग क्लासेस हा जरी व्यवसाय असेल तरी अशा प्रकारच्या अनइथिकल प्रॅक्टिसेसला माझी संघटना कधीही पाठीशी घालणार नाही आणि सरकारनं यावरती कारवाईच केली पाहिजे असं माझं मत आहे. सर, या संस्थेचे जे विद्यार्थी आहेत त्यांना या फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीमध्ये आउट ऑफ आपण मार्क्स पैकीच्या पैकी मार्क मिळालेले आहेत, तर याचं नेमकं गमक काय आहे? ही जी टीम आहे, जे प्राध्यापक मंडळी आहे, यांना या अशा प्रकारच्या परीक्षेचा जवळपास 20 ते 25 वर्षाचा अनुभव आहे. त्यामुळं एक अशा एक्झामला फेस करत असताना नंबर ओरिएंटेड स्टडी कसा करायचा तर याचं परफेक्ट शेड्यूल आणि परफेक्ट प्लॅन त्यांच्याकडं आहे. नंबर 1. नंबर 2, गेल्या काही वर्षापासून
जो काही नीटचा पेपर येतोय तर या पेपरमध्ये कंप्लीट NCERTला लाईन टू लाईन धरून हा पेपर येतोय. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा माहीत झालेलं आहे की NCERT जर परफेक्ट केली तर त्या ठिकाणी पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात. आणि नंबर 3, 2024मध्ये झालेला बदल सुद्धा याला कारणीभूत आहे की जो काही जास्तीचा सिलेबस या एक्झामिनेशनला होता आणि त्याचा ताण विद्यार्थ्यांवरती येत होता, हे ज्यावेळी गव्हर्नमेंटला रिअलाईज झालं त्यावेळी NTAला डायरेक्शन देऊन यातला काही सिलेबस इलिमिनेट केला गेला. त्यामुळे काही सिलेबस इलिमिनेट केल्यामुळं विद्यार्थ्यांसमोरचा सिलेबस जो आहे तो थोडा लिमिटेड राहिला आणि या सगळ्या कारणांमुळे यावर्षी विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क्स आले. यानंतर आपण आणखी चर्चा करणार आहोत याविषयी, मात्र त्याआधी महाराष्ट्र कॉलिंगमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. नीटमध्ये घोटाळा आहे अशा प्रकारची चर्चा सुरू आहे किंवा नीटचा घोळ जो हा झालेला आहे त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? निश्चितच ज्यावेळी एखादा विद्यार्थी डिसाईड करतो की त्याला नीटची परीक्षा द्यायची आहे त्यावेळी तो 2 वर्ष 100% डिव्होशननं हे सगळं करत असतो. नीटच्या परीक्षेचा सिलेबस जर आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं 2 वर्षात सुद्धा त्याला न्याय देता येऊ शकणार नाही, एवढा मोठा सिलेबस या परीक्षेसाठी आहे. आणि म्हणून अशी ज्यावेळी अवस्था येते त्यावेळी जो प्रामाणिकपणे अभ्यास करणारा विद्यार्थी आहे तर मला असं वाटतं की त्याच्यावरती खूप त्याचे गंभीर परिणाम होतात. यामध्ये आपण जर पाहिलं की या नीटमध्ये जी धांदली झालेली आहे, जे काही गैरप्रकार झालेले आहेत ते महाराष्ट्राच्या बाहेर झालेले आहेत. त्याचं ओरिजिन कुठेतरी गुजरातमध्ये सापडतंय, हरियाणामधले काही त्या ठिकाणी सेंटर्स आहेत, बिहारमधले काही सेंटर्स आहेत, परंतु त्रास त्याचा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना होतो आहे. कारण महाराष्ट्र हा कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती बऱ्यापैकी वेळाला येत नाही. आणि म्हणून महाराष्ट्रातले विद्यार्थी यामध्ये भरडले जाऊ नयेत यासाठी मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारनं सुद्धा NTAकडे त्या ठिकाणी आपली बाजू मांडली पाहिजे. जर आपल्याकडे कुठल्याही इरेग्युलरिटीज नसतील, आपल्याकडे कुठल्याही प्रकारच्या अशा पद्धतीनं या एक्झाममध्ये घोटाळा झालेला नसेल तर आपल्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी मानसिकरित्या खच्ची होण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून हे जे विद्यार्थी आहेत निश्चितपणे त्यांचं खच्चीकरण झालेलं आहे, मानसिकदृष्ट्या ते खचलेले आहेत. तर महाराष्ट्र सरकारनं या विद्यार्थ्यांना धीर दिला पाहिजे आणि आपली बाजू NTAकडे मांडली पाहिजे. अच्छा, निश्चित. अच्छा, तर सर पण मला एक सांगा, आता तुम्ही खरं तर मी तुम्हाला तेच विचारणार होते की महाराष्ट्रावर या सगळ्याचा प्रभाव कशा पद्धतीने होऊ शकतो आणि तुम्ही बोललात सुद्धा. पण आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, पण नेमकं हे ज्या घोटाळ्याच्या चर्चा होत आहेत नीटच्या परीक्षामध्ये यात नेमकं कुठे काय चुकलं आहे? यामध्ये नीटची परीक्षा कंडक्ट करणारी जी बॉडी आहे तर त्यांच्याकडून जे काही त्या ठिकाणी नियमावली त्यांच्यासाठी आहे तर ती पूर्णपणे मला असं वाटतं की त्यांनी इम्प्लिमेंट केलेली नाही आहे. जे काही त्यांच्यासाठी नॉर्म्स बनवून ठेवलेले आहेत या एक्झाम कशा कंडक्ट करायच्या, मला वाटतं त्याला कुठेतरी फाटा दिला गेलेला आहे. आणि यामध्ये प्रचंड मोठा आर्थिक व्यवहार झालेला आहे असं या ठिकाणी प्रथमदर्शनी वाटत आहे. म्हणून याची जर चौकशी करायची असेल तर या बॉडीच्या निर्मितीपासून आपल्याला त्याच्यामध्ये आतमध्ये जावं लागेल. आणि त्यानंतर कुठून लिकेज झालेलं आहे, काही वेळा अशाही बातम्या आपल्या माध्यमातून येत आहेत की आदल्या दिवशीच काही पेपर बाहेर आलेला आहे. तर याला नेमकं जिम्मेदार कोण आहे हेही त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. तसंच महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर काही चर्चा अशा पण ऐकू येतात की महाराष्ट्रातल्या काही विद्यार्थ्यांनी बिहारमध्ये ॲडमिशन घेतलेले आहेत, काहींनी हरियाणामध्ये ॲडमिशन घेतलेले आहेत. त्याच्यासाठी एक टोळी कार्यरत आहे, एक एजन्सीज काम करत आहेत. तर याचा सुद्धा त्या ठिकाणी कसून तपास व्हायला पाहिजे जेणेकरून प्रामाणिकपणे परीक्षा दिलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. अच्छा सर, कुठेतरी ना नीटची पुनर्परीक्षा, ही परीक्षा जी आहे पुन्हा घेण्यात यावी किंवा पुनर्परीक्षेची मागणी सुद्धा होते, तर या मागणीविषयी तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी या मागणीला सपोर्ट करणार नाही, कारण मी मागाशीच सांगितलं की ज्यांनी प्रामाणिकपणे हा पेपर दिलेला आहे 2 वर्ष अभ्यास करून, त्यांनी कशासाठी पुनर्परीक्षा द्यायची आहे? बऱ्याच वेळा असे घोटाळे अनेक क्षेत्रामध्ये होतात. आताच लोकसभेचं इलेक्शन पण झालेलं आहे आणि तिथं पण आपण ऐकलं की काही ठिकाणी बूथ कॅप्चर झाले, ईव्हीएम मध्ये घोटाळे आहेत म्हणून तुम्ही काही पुन्हा इलेक्शन घेतली नाही. त्यामुळं जिथे जिथे प्रामाणिकपणे परीक्षा दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांना डबल परीक्षा त्या ठिकाणी द्यायला लागू नये यासाठी खरं तर सरकारनं प्रयत्न केले पाहिजे. कारण जिथे कुठे चुका झालेल्या ज्या सेंटरवरती, ज्या राज्यामध्ये, तर तिथं मला असं वाटतं री एक्झाम घ्यायला हरकत नाही, रिनीट घ्यायला हरकत नाही. पण जिथे प्रामाणिकपणे महाराष्ट्रासारख्या स्टेटमध्ये विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे तिथे या प्रकारची पुन्हा परीक्षा घेण्याची गरज आहे असं मला अजिबात वाटत नाही. तो विद्यार्थ्यांवरचा अन्याय ठरेल.
अच्छा, सर आणखी एक मला असं विचारायचं की खरं तर नीटसारख्या परीक्षा द्यायला कोचिंग क्लासेसची गरज विद्यार्थ्यांना खरंच असते का? का एक्स्ट्रा घरच्या घरी अभ्यास करून किंवा इतर अभ्यास किंवा स्वकष्टाने किंवा अध्ययनाद्वारे सुद्धा ही परीक्षा आपण देऊ शकतो का? नसेल तर कोचिंगची गरज तितकी म्हणजे गरजेची आहे का, असं मला विचारायचं आहे. खूप छान प्रश्न तुम्ही विचारलेला आहे की नीटला कोचिंगची गरज आहे का. बऱ्याच वेळा हा प्रश्न माध्यमातूनही चर्चेला जातो की बरेच मुलं कॉलेजला जात नाहीत आणि कोचिंगला जातात का, काय याच्या मागचं गमक आहे. तर एकदम साधं हे गणित आहे. नीटची जी परीक्षा आहे ती वन नेशन वन एक्झाम या तत्वावरती आधारित आहे आणि त्याच्यासाठी NCERTचा सिलेबस त्या ठिकाणी फॉलो केला जातो. आता गडबड अशी आहे की महाराष्ट्रामधले जे पण आपले महाराष्ट्र बोर्डशी संलग्न असणारे कॉलेजेस आहेत तिथं महाराष्ट्र बोर्डचा सिलेबस शिकवला जातो आणि NCERTचा सिलेबस या विषयाचा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि महाराष्ट्र बोर्डचा सिलेबस यामध्ये खूप मोठी तफावत आहे, खूप मोठं अंतर आहे. आणि म्हणून विद्यार्थ्याला जे पाहिजे या एक्झामसाठी ते कॉलेजेसमध्ये मिळत नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. हालाकी काही कॉलेजेसनं त्या ठिकाणी स्वतःला बदलून घेतलेलं आहे आणि त्यांनी तशी व्यवस्था उभा केलेली आहे, पण ही एक्सेप्शनल आहे. 1-2 कॉलेज महाराष्ट्रामध्ये असे निघतील आणि म्हणून विद्यार्थ्यांना कोचिंगला जावंच लागतं. किंबहुना मी तर असं म्हणेल की ज्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन आहे, मग त्यामध्ये नीट असेल, JEE असेल, UPSC MPSC असेल, तर या परीक्षांच्या तयारीची कुठलीही व्यवस्था सरकारकडं किंवा सरकारशी संलग्न असणाऱ्या मंडळांकडं नाही. हे वास्तव आहे आणि म्हणून मुलांना कोचिंगची गरज पडते. जर सरकारनंच ही व्यवस्था त्यांच्या कॉलेजेसमध्ये निर्माण केली तर मला असं वाटतं या परीक्षेला सुद्धा कोचिंगची अजिबात गरज पडणार. अच्छा, सर कोचिंग क्लास रेग्युलेशन ॲक्ट जो आहे याचा ड्राफ्ट काही राज्यांना पाठवलेला आहे सरकारने. तर या ड्राफ्टविषयी काय सांगाल? तुम्हाला यात काही त्रुटी आढळतात का? किंवा तुम्हाला जर काही यात बदल अपेक्षित असतील किंवा एक कोचिंग क्लास असोसिएशनचे महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला यात काय बदल अपेक्षित आहेत? खरं तर कोचिंग क्लासेससाठी रेग्युलेशन ॲक्ट असावा की नसावा यावरती आतापर्यंत खूप चर्चा आणि मंथन झालेले आहे. महाराष्ट्राचाच विचार करता खरं तर 2000 सालीच महाराष्ट्र सरकारनं एक सदस्यीय समिती नेमली होती आणि त्या एक सदस्यीय समितीने अहवाल दिल्याच्या नंतर सरकारनं ऑर्डिनन्स काढला होता कोचिंग क्लासेस रेग्युलेशन ॲक्ट नावाचा. पण त्याच्यामध्ये खूप गंभीर चुका होत्या आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अशा काही व्यवस्था त्यांनी आणल्या होत्या, अशा काही क्लॉजेस होते की जेणेकरून कोचिंग क्लासेसच चालू शकणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था त्यांनी केली होती. आणि म्हणून त्यावेळी आमची जी संघटना आहे प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन या ड्राफ्टच्या विरोधामध्ये हायकोर्टमध्ये रिट पिटिशन आम्ही दाखल केली आणि त्यावेळेचा जो निकाल होता तर तो आमच्यासारखा लागला आणि म्हणून सरकारला जे आहे तो ड्राफ्ट मागे घ्यावा लागला. त्यानंतर 2014लाही महाराष्ट्र सरकारनं हा प्रयत्न केला. त्यावेळेला ऑर्डिनन्स न काढता एक कायद्याची समिती त्यांनी स्थापन केली. या समितीमध्ये आमच्याही संघटनेतल्या प्रमुख 3 पदाधिकाऱ्यांना त्यांनी स्थान दिलं होतं आणि या सर्वांनी मिळून जो ड्राफ्ट तयार केला होता तो ॲक्सेप्ट पण होणार होता, परंतु पटलावर ठेवण्याच्या आधीच त्या ठिकाणी जे काही सरकारी बाबू आहेत यांनी यामध्ये गडबड केली आणि म्हणून पुन्हा आम्ही हा प्रश्न ऐरणीवरती आणला. तेव्हाचे शिक्षण मंत्री जे यांनी तो ड्राफ्ट पुन्हा मागे घेतला. त्यानंतर गेल्या वर्षी जे काही त्या ठिकाणी कोट्यामध्ये वगैरे परिस्थिती उद्भवली त्याला अनुसरून 16 जानेवारी 2024ला केंद्र सरकारनं एक गाईडलाईन्स तयार केल्या आणि त्या सगळ्या राज्यांना त्या गाईडलाईन्स पाठवल्या आणि सांगितलं की यानुसार आपण कायदा तयार करा. कारण 12वीपर्यंतचं शिक्षण हे राज्याच्या अखत्यारीत असल्यामुळे त्यांनी राज्याकडे ही जिम्मेदारी दिलेली आहे. काही राज्यांनी जशाच तसा ऑर्डिनन्स पण आणला, परंतु त्या ज्या गाईडलाईन्स होत्या तर त्यामध्ये कोचिंग क्लासेस या व्यवसायावरती गंडांतर आणणारेच त्या ठिकाणी सगळे विषय होते. तसंच हा व्यवसाय छोट्या छोट्या त्या ठिकाणी सुशिक्षित बेकार लोकांच्या हातातून काढून घेऊन तो कदाचित मोठ्या धेंडांना सरकारला द्यायचा होता असा एक आम्हाला त्याच्यामध्ये कुठे वास आला आणि म्हणून आम्ही हा ड्राफ्ट महाराष्ट्रामध्ये कायद्यात रूपांतर होण्याच्या आधीच औरंगाबाद खंडपीठाच्या माननीय उच्च न्यायालयामध्ये आम्ही रिट पिटिशन दाखल केली की आम्ही स्टेक होल्डर आहोत, आम्हाला विचारात घेतल्याशिवाय हा कायदा करू नका. कायद्याचं आम्ही स्वागत करतो, निश्चित कायदा असायला पाहिजे, परंतु आमची मतं विचारात घ्या. आणि त्याला अनुसरून माननीय हायकोर्ट यांनी पण जजमेंट दिलेलं आहे की स्टेक होल्डर यांना विचारात घेतल्याशिवाय हा कायदा करू नये म्हणून. आता बघूयात महाराष्ट्र सरकार पुढे काय निर्णय घेतं.
नक्कीच. सर, यानंतर मी खरं तर पुन्हा एकदा उमा किरण संस्थेविषयी जाणून घ्यायला मला आवडेल. खरं तर तुमच्या या शिक्षण संकुलामध्ये, तुमच्या या ऑर्गनायझेशनमध्ये, संस्थेमध्ये अनेक विद्यार्थी शिकतात आणि अशांना ज्यांनी इथे नीटच्या परीक्षेची तयारी तुम्ही करून घेतलेली आहे ज्यांची, त्यांना पुढे जाऊन एम्स सारख्या नामवंत कॉलेजेसमध्ये त्यांना ॲडमिशन मिळालेली आहे. तर या सगळ्याविषयी काय सांगाल? निश्चितपणे सुरुवातीच्या 4-5 वर्षामध्ये आम्हाला एम्सपर्यंत विद्यार्थी पाठवता आले नव्हते, किंबहुना आम्हाला अपयश आलेलं होतं. परंतु जसं आम्ही पण यामध्ये खूप अभ्यास केला, आम्ही पण त्या ठिकाणी आमच्या सिस्टम सुधारल्या आणि विद्यार्थी पण खूप कष्ट करू लागले. तसे मागच्या काही वर्षापासून बीडमधून, स्पेशली उमा किरण संकुलामधून दरवर्षी काही विद्यार्थी जे आहेत ते एम्स दिल्ली असेल, एम्स भोपाळ असेल या रेप्युटेड संस्थेमध्ये ॲडमिशन्स घेत आहेत. आणि बीडसारख्या एक शैक्षणिकदृष्ट्या मागास समजल्या जाणाऱ्या एखाद्या जिल्ह्यामधून तिथेच प्रॅक्टिस करून, तिथेच तयारी करून एम्सपर्यंत पोहोचणं, IIT पर्यंत पोहोचणं, NIT पर्यंत पोहोचणं, मला असं वाटतं की निश्चितपणे हा त्या विद्यार्थ्यांचं जे आहे खूप मोठं यश आहे. तुम्हाला जर उमा किरणविषयी आणखी जाणून घ्यायचं असेल किंवा तुम्हाला सरांचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता आणि त्यासाठी स्क्रीनवर जे नंबर दिले आहेत ते तुम्ही तुमच्या डायरीत नोंद करून घ्या आणि त्यावर संपर्क साधून तुम्ही योग्य ते मार्गदर्शन या सगळ्या परीक्षांच्या संदर्भात किंवा परीक्षेच्या तयारी संदर्भात घेऊ शकता. सर, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.